Hello students, welcome to our next video. In this video we will learn some basics about PLC programming and some applications, right? In the previous videos we have discussed many topics like what is PLC applications, its block diagram, input output module, processor, memory type, some applications and some examples, right? So in this video we will learn how the PLC programming is done and some applications. Okay, so before proceeding we will learn some important points. Okay, so the first is bit. What is bit? Bit is a binary digit, can have either the values logic 0 or logic 1. Okay, so bit, we will see this word in our video, that bit is used many logic diagrams. Okay, so bit is actually a logic value 0 or a logic 1. So logic 0 means a logic 0 is a low value, or a logic 1 is high value, or on state or off state, right? Every word is 16 bit long. That is, if any word is used, then it is a 16 bit long. 16 bit long means there are 16 bits used, either 1 or 0. That is, it is combination of 16 bits and can be used for unassigned decimal number. Okay, from 0 to 65535 it is defined. Means 16 bit is arranged in the form of 1 0 1 0 0 1, any combination. Okay, as a signed decimal number. Okay, 32,764 plus 32,764, or a hexadecimal. Okay, in decimal form and in a hexadecimal. Hexadecimal will like 0000h plus triple f h. Okay, you might know this what is hexadecimal number and decimal number. For inputs and outputs, not all 16 bits are always available externally. Okay, for input and output, out of all the 16 bits, not all the bits are available. Means only 3 or 4 or 5 bits might be available at a time. Most of the PLCs have a word oriented internal organization. Okay, means the PLC has, most of the PLC has word oriented word oriented internal organization. दॅट इज याचा अर्थ काय आलं की ज्याच्यामध्ये जे ऑल ऑपरेंट्स आहे, ऑपरेंट्स म्हणजे जे आपण ॲडिशन करतो, सबट्रॅक्शन करतो, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, अशा टाईपचे ऑपरेंट्स म्हणतात त्याला. ऑल ऑपरेंट्स आर ऑर्गनाइज्ड अँड कॅन बी यूज्ड ॲज अ वर्ड एक्सेप्ट सम 1 bit ऑपरेंट्स फॉर टायमर. ओके, in case input output and a flag word, each bit can be addressed individually. Okay, so input and output and flag words, okay, it can be addressed individually. म्हणजे यांचा आपण ॲड्रेस इंडिव्हिज्युअली पण देऊ शकतो. इन केस ऑफ रजिस्टर्स म्हणजे एक स्टोरिंग डिव्हाइस आहे. मीन्स त्याच्यामध्ये आपण बिट्स स्टोअर करू शकतो. टायमर, प्री सिलेक्ट, काउंटर वर्ड्स, द वर्ड्स दॅट कॅन ओनली बी ॲड्रेस्ड ॲज अ वर्ड. ओके, सो याच्यामध्ये आपण फक्त वर्ड ॲड्रेस सेव्ह करू शकतो. रजिस्टर, टायमर, प्री सिलेक्ट, काउंटर वर्ड्स. ओके, हे सगळे तुम्ही लक्षात ठेवा फक्त. अर्थमॅटिक अँड लॉजिक ऑपरेशन्स कॅन बी यूज्ड फॉर ऑल द वर्ड्स. ओके, अर्थमॅटिक अँड लॉजिक ऑपरेशन्स, अर्थमॅटिक किंवा लॉजिक ऑपरेशन्स आपण सगळे याच्यात यूज करू शकतो. यूजेस काय आहे बिट्स आणि वर्ड्सचे? इट कॅन बी यूज फॉर ॲड्रेसिंग पर्पज. ओके, म्हणजे यांना आपण ॲड्रेस देण्यासाठी यूज करू शकतो. तर ॲड्रेस देण्यासाठी म्हणजे एक्झॅक्टली काय? ओके, ॲड्रेस देण्यासाठी म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे आता आपण समजा पुश बटन आहे यूज केलेलं आहे कुठं, तर त्याचा पर्टिक्युलर ॲड्रेस असेल, त्याच्यासाठी बिट्स आणि वर्ड्स यूज केले जातात. इट कॅन ऑल्सो बी यूज टू चेक द स्टेटस ऑफ ऑपरेशन. ओके, ॲड्रेस त्याचा ऑपरेशन्स म्हणजे बरोबर त्याचं वर्किंग चालू आहे का नाही त्या बटनची, तर त्याचं ऑपरेशन चेक करण्यासाठी बरोबर स्टेटस ऑन आहे, ऑफ आहे, कोणत्या स्टेटसमध्ये असेल त्याचं ऑपरेशन चेक करण्यासाठी यूज केलं जातं. टू गिव्ह द कमांड, ओके, कमांड देण्यासाठी यूज केलं जातं.
ऑर टू स्टोअर सम डेटा रिक्वायर्ड फॉर द ऑपरेशन. ओके, म्हणजे काही अजून त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता डेटा असला तर पण आपण यूज करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपण याचे 4 पॉईंट बघितले कोणते आहेत. त्यांचं बिट्स आणि वर्ड्सचं यूज कुठं होतं, ॲड्रेसिंग पर्पज. ओके, स्टेटस ऑफ ऑपरेशन, ऑपरेशन झालं आहे का नाही बरोबर, ऑन आहे का ऑफ आहे, कमांड देण्यासाठी, ऑर टू स्टोअर सम डेटा. ओके, एक्झाम्पल ॲलन ब्रॅडली पी एल सी, जसं आपण एक पी एल सीचं टाईप बघितलं होतं मागं, पी एल सी ॲलन ब्रॅडलीचं एक पी एल सी आहे. त्याच्यामध्ये टायमर रिक्वायर 316 बिट वर्ड्स. ओके, म्हणजे 16 बिटचे वर्ड्स यूज केले जातात. इन फर्स्ट वर्ड त्याच्यामध्ये पहिला असतो 13 इज सेट व्हॅन ॲक्युम्युलेटर व्हॅल्यू रिचेस प्रीसेट व्हॅल्यू. ओके, त्याच्यामध्ये ॲक्युम्युलेटर असतं. ॲक्युम्युलेटर पण सेम एक स्टोरिंग डिव्हाइस आहे. तुम्ही मायक्रो प्रोसेसर किंवा मायक्रो प्रोसेसरमध्ये तुम्ही बघितलं असेल ॲक्युम्युलेटर काय आहे. त्याच्यामध्ये 13 बिटचा डेटा स्टोअर केला जातो. ओके, इफ बिट 14 इज सेट, जर आपण 14 बिटचं सेट केलेलं असेल, इट इंडिकेट्स टायमर इज रनिंग. ओके, जर 14 बिट स्टोअर केलेलं असेल, ओके, तर त्या केसमध्ये तो टायमर आहे तो रनिंग मोडमध्ये असेल. इफ बिट 15 इज सेट, जर 15 बिट सेट केले असेल, इट इंडिकेट्स दॅट द टायमर फंक्शन इज इनेबल्ड. ओके, तर हे तुम्ही बेसिक्स लक्षात ठेवा. सेकंड अँड थर्ड म्हणजे आपले जे ॲलन ब्रॅडलीमध्ये जो टायमरचा पी एल सी 3 बिट्समध्ये असतो बरोबर. तर 16 बिटचे वर्ड्स असतात. त्याच्यामध्ये पहिला आपण बघितला, जर 13 असलं तर काय होणार, 14 आणि 15. सिमिलरली सेकंड अँड थर्ड वर्ड स्टोअर्स प्रीसेट व्हॅल्यू. ओके, जर आपल्याला तो जो डिव्हाइस आहे, ओके, टायमर आहे, त्याला रिसेट करायचं असेल, प्रीसेट करायचं असेल, तर आपण त्याच्यामध्ये तो व्हॅल्यू डेटा स्टोअर करू शकतो. ॲक्युम्युलेटर व्हॅल्यू, ॲक्सिलेटर. ओके, प्रीसेट व्हॅल्यू आणि ॲक्युम्युलेटर व्हॅल्यू. तर हे ॲड्रेसिंग फॉर्मॅट आहे डेटा फाईल्सचं. ओके, आउटपुट ओनली डिनाईट, आयडेंटिफायर काय त्याचं ओ, त्याचा ॲड्रेस लॉजिक ॲड्रेस असा दिला जातो. ओके, त्याचा फाईल नंबर 0, इनपुट व आय त्याचा ॲड्रेस असा दिला जातो, स्टेटस एस. ओके, बिट बी. तर हे तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे, जनरल फॉर्मॅट फॉर ॲड्रेसिंग, लॉजिकल ॲड्रेसिंग. जनरल फॉर्मॅट का असतो, आता हे बघा इथं हा फॉर्मॅट असतो. ओके, हा फॉर्मॅट आहे. तर हा पहिला असतो आयडेंटिफायर. ओके, आयडेंटिफायर म्हणतात. ओके, बी असतो बायनरी. ओके, फाईल ऑपरेटर असतो. आता हा जे नंबर आहे 1 2 3, हा फाईलचा नंबर आहे. एक्झॅक्टली फाईलचा नंबर काय म्हणजे त्याचं नाव ॲक्च्युली, फाईल नंबर किंवा त्याचं नाव, फाईल नंबर झाला. फाईल सेपरेटर आहे. ठीक आहे, दुसरं कोलननी डिनोट करतात त्याला, कोलन येतो. ठीक आहे, आणि नंतर परत 1 2 3 आहे, ते डिनोट करतं त्याचा बिट नंबर 0 to 15 किती पण असतो ते डेसिमल फॉर्ममध्ये. आणि बिट सेपरेटर आहे परत. ओके, म्हणजे आपल्याला बिट आहे, समजा 3 बिट असले तर त्याला ह्या स्लॅशनी सेपरेट करू शकतो आणि त्याचा नंबर असतो. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. लॉजिकल ॲड्रेस फॉर इनपुट आउटपुट स्टेटस. ओके, आता ॲलन ब्रॅडलीमध्ये अ सेपरेट सेट ऑफ मेमरी लोकेशन रिझर्व टू स्टोअर द इनपुट डेटा इज कॉल्ड डेटा टेबल. ओके, म्हणजे एक सेपरेट सेट ऑफ मेमरी लोकेशन आहे ते ॲलन ब्रॅडलीमध्ये. ते पी एल सीचा टाईप आहे. ओके, ॲलन ब्रॅडलीचा पी एल सी ते मॅन्युफॅक्चर करतात पी एल सी. त्याचा एक सेपरेट सेट ऑफ मेमरी लोकेशन आहे, म्हणजे त्यांचा एक सेपरेट मेमरी लोकेशनचा ॲड्रेस दिलेला आहे टू स्टोअर इनपुट आउटपुट डेटा. ओके, त्यांच्यासाठी एक त्यांनी सेपरेट बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट डेटा स्टोअर करू शकतो. दिस डेटा टेबल इज सब डिवायडेड इंटू 2 फाईल्स. ओके, तर फाईल 0 टू स्टोअर आउटपुट इमेज एलिमेंट्स अप टू 256 and 2 बिट. फाईल 1 टू स्टोअर इनपुट इमेज एलिमेंट अप टू 256. ओके, ईच इनपुट आउटपुट इमेज एलिमेंट कन्सिस्ट ऑफ 16 बिट. ओके, म्हणजे एक इनपुट आउटपुट एलिमेंट असला, इमेज एलिमेंट आहे ते 16 बिटचा असतो. these 16 bit are assigned to 16 इनपुट आउटपुट टर्मिनल युजिंग सेपरेट ॲड्रेस इंडिव्हिज्युअली. ओके, तर ॲड्रेस असा पण दिलेला आहे. ठीक आहे, डिफरंट ॲड्रेसिंग टाईप्स. आता कोणकोणते डिफरंट ॲड्रेसिंग टाईप्स आहे.
ओके. तर हे ॲक्च्युली असाइन टू इन्स्ट्रक्शन फ्रॉम हायेस्ट लेवल टू द लोएस्ट लेवल. ओके, त्याला ॲड्रेस कसं केला जातो, हायेस्ट लेवल टू लोएस्ट लेवलपर्यंत. द डिफरंट ॲड्रेसिंग टाईप हॅव बीन डिस्प्ले. ओके, म्हणजे आपल्याला आपण जर ॲड्रेस द्यायचा असेल कोणत्याही एलिमेंटला, तर त्याला आपण हायर लेवलपासून लोअर लेवलपर्यंत बिटपर्यंत सेट करतो. लॉजिकल ॲड्रेस फॉर बिट विदिन अँड इंटिजर फाईल. ओके, जर आपल्याकडे एक इंटिजर फाईल असली, ठीक आहे, आता ॲलन ब्रॅडलेमध्ये सेपरेट फाईल दॅट इज सेपरेट सेट ऑफ मेमरी लोकेशन रिझर्व टू स्टोअर द इंटिजर नंबर. ओके, तर आपल्याला याच्यामध्ये इंटिजर स्टोअर करण्यासाठी एक सेपरेट मेमरी दिलेली असते. ओके, PLCमध्ये इंटिजर स्टोअर करण्यासाठी फाईल नंबर फॉर दिस इज 7. ओके, त्याच्यामध्ये 7 नंबरची फाईल असते. अँड इन दिस फाईल वी कॅन स्टोअर अप टू 256 इंटिजर नंबर. ओके, आपण त्याच्यामध्ये 256 इंटिजर नंबरपर्यंत स्टोअर होऊ शकतो. म्हणजे एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपण इंटिजरसाठी ॲलन ब्रॅडले PLCमध्ये आपण इंटिजरसाठी एक वेगळी मेमरी रिझर्वड असते स्टोरेजसाठी. ओके, त्याच्यामध्ये फाईल नंबर, त्याचा नंबर असतो 7. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण 256 इंटिजर नंबर स्टोअर करू शकतो. एवढं पॉईंट्स लक्षात ठेवा फक्त. ईच इंटिजर कन्सिस्ट ऑफ 16 बिट. ओके, त्याच्यामध्ये पण इंटिजरमध्ये 16 बिट वर्ड आपण स्टोअर करू शकतो. यू कॅन ॲड्रेस अन इंटिजर एलिमेंट इन एंटायरली ऑर यू कॅन ॲड्रेस एनी पर्टिक्युलर डेटा बिट ऑफ ॲन एलिमेंट इंडिव्हिज्युअली. ओके, म्हणजे तेच आपण इंडिव्हिज्युअली देऊ शकतो. त्याच्यामध्ये असा आपण ॲड्रेस देऊ शकतो. ओके, ॲड्रेस आयडेंटिफायर असतो पहिला. ओके, दुसरा असतो फाईल टाईप, है ना. एन डिनोट्स फाईल टाईप, कोणतं एन येतं इंटिजर. ओके, 7 नंबर काय फाईलचा नंबर असतो. ओके, नंतर कोलन सेपरेटर असतो. नंतर 1 2 3 काय एलिमेंट नंबर असतो, त्याचा नंबर काय, आणि बिट सेपरेटर बिट नंबर. ओके, एलिमेंट नंबर किंवा बिट नंबर. आपलं हे /15 काय डिनोट करतं, बिट नंबर. आता कुठपर्यंत असतो, 0 to 15. सिमिलरली लॉजिकल फॉर ॲड्रेसिंग फॉर बिट विदिन अ बायनरी फाईल. आता पहिला आपण बघितलं इंटिजर फाईल, नंतर आहे बायनरी फाईल. तर बायनरी तुम्हाला माहीतच असेल काय असतं. बायनरी 0 1च्या फॉर्मॅटमध्ये असतो. ओके, तर याला द रेकमेंडेड डिफॉल्ट फाईल फॉर बायनरी एलिमेंट इज फाईल 3 ऑफ द डेटा टेबल. ओके, द फाईल अकोमोडेट्स अप टू 256. ओके, 256 बायनरी एलिमेंट. ह्याच्यामध्ये आपण 256 बायनरी एलिमेंट्स स्टोअर करू शकतो. इफ युअर ॲप्लिकेशन रिक्वायर्स मोर दॅन 256, जर आपल्याला 256 बायनरी एलिमेंट्सपेक्षा जास्त जर पाहिजे असलं, तो स्पेसिफाय 1 or more फाईल्स. ओके, 10 to 256 बिट्स त्याच्यामध्ये युजर डिफाईंड. आपण त्याच्यामध्ये युजर डिफाईंड म्हणजे काय, आपण त्याला डिफाईन करू शकतो. ओके, ईच बायनरी एलिमेंट कन्सिस्ट ऑफ 1 वर्ड. आता प्रत्येक बायनरी एलिमेंट असतो ना, एलिमेंट म्हणजे एक पूर्ण वर्ड कॉम्बिनेशन असतं ना, 0 1 1 0. ईच बायनरी एलिमेंट कन्सिस्ट ऑफ 1 वर्ड आहे, त्यामध्ये एक वर्ड असतं. यू कॅन ॲड्रेस अ बायनरी एलिमेंट इन इट एंटायरली ऑर यू कॅन ॲड्रेस एनी पर्टिक्युलर डेटा. त्याच्यामध्ये सेम असतं, सिमिलरली सेमच आहे. आयडेंटिफायर असतो पहिला, दुसरा असतो फाईल टाईप कोणतीही, बी फॉर बायनरी. ओके, 3 काय नंबर, त्याचा फाईल नंबर, कितवा नंबरला फाईल आहे. ओके, नंतर फाईल सेपरेटर असतो. नंतर 1 2 3 काय असतं, एलिमेंट नंबर असतो. ठीक आहे, आणि ते /15 म्हणजे बिट डेसिमल झाला. ओके, नंतर असतो लॉजिकल ॲड्रेस. तर आपण बघा आता B3:2/2. आता याला हा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. ओके, बिट विदिन अ बिट फाईल. तो पहिला बी हा आहे, बी डिनोट्स बायनरी फाईल. ठीक आहे, 3 डिनोट्स फाईल नंबर, कोलन डिनोट्स म्हणजे ते सेपरेटर आहे, डेलिमीटर म्हणतात त्याला. 2 डिनोट्स वर्ड नंबर किंवा एलिमेंट नंबर. ओके, परत सेपरेटर. ओके, किंवा बिट सेपरेटर, त्याला बिट सेपरेटरच म्हणतात, डेलिमीटर म्हणतात. आणि दुसरा आहे बिट नंबर. ओके, 0 to 15पर्यंत असतो, याचा सेकंड नंबर आहे. सेम इंटिजरसाठी काय आहे, N7/N7:2. ओके, पहिला काय झाला, एन म्हणजे इंटिजर झाला. ॲक्च्युली त्याचं डिनोशन आयने दिलं पाहिजे होतं, पण एन रिमेंबर ठेवा. एन म्हणजे इंटिजर, 7 म्हणजे त्याचा फाईल नंबर. ठीक आहे, कोलन म्हणजे
सेपरेटर. ओके, वर्ड नंबर दुसरा, एलिमेंट नंबर किंवा वर्ड नंबर. ओके, तर आता हे काही आपले कंपनीज आहे, जसं मित्सुबिशीची एक PLC असतो आहे ना, मित्सुबिशी, तोशिबा, सिमेन्स यांची PLC. तर त्यांचं इनपुट आउटपुट ॲड्रेसिंग पण असतं. ओके, इन द ॲड्रेसिंग. ठीक आहे, आपण ॲलन ब्रॅडलेचं बघितलं होतं मागं. ॲलन ब्रॅडलेचं आपण बघितलं ना, आपण इनपुट आउटपुट कसं देतो. इन दिस सेक्शन वी विल स्टडी ॲड्रेस फॉर फ्यू मोर PLC मॅन्युफॅक्चरर. ओके, द PLC हॅज टू आयडेंटिफाय इच पर्टिक्युलर इनपुट. ठीक आहे, आपल्याला PLC येत त्याला त्यांनी आयडेंटिफाय केलंच पाहिजे की त्याच्या इनपुटला इनपुट भेटलेलं आहे, म्हणजे इनपुट साईडला काहीतरी आलेलं आहे, म्हणजे इनपुट भेटलेलं आहे. आणि आउटपुट सिमिलरली आउटपुट, म्हणजे त्याच्या PLCला कळायला पाहिजे की इनपुट आणि आउटपुट आहे त्याच्या दोन्ही साईडला. इट डज दिस बाय ॲलोकेटिंग ॲड्रेस. ते कसं पॉसिबल आहे की त्याला ॲड्रेस दिलं, ॲड्रेस जर असला तर PLCला कळेल की हां इथं इनपुट आलेलं आहे. ॲड्रेस जर असला आउटपुट साईडला तर त्याला कळेल की हां आउटपुट आता गेलेलं आहे. ठीक आहे, तर इट डज दिस बाय ॲलोकेटिंग ॲड्रेस टू ईच इनपुट अँड आउटपुट. तर ॲड्रेस म्हणजे तुम्ही घाबरू नका. ॲड्रेस म्हणजे काय ॲक्च्युली की समजा आता मी कुठेतरी राहतो आहे. ठीक आहे, तर माझा ॲड्रेस मी जिथं राहतो माझा एक ॲड्रेस असेल, बरोबर. तसं सिमिलरली प्रत्येक एलिमेंटचा, प्रत्येक इन्स्ट्रक्शन सेटचा PLCमध्ये ॲड्रेस असतो. त्याला आपल्याला समजा काहीतरी सांगायचं, समजा मला कुठं माझ्या ॲड्रेसवर मला काहीतरी डिलिव्हरी घ्यायची आहे ऑब्जेक्टची. ठीक आहे, मी फ्लिपकार्ट वगैरे कशावरून तरी डिलिव्हरी घेतली, तर त्याला मी त्या कंपनीला सांगेल ना की माझा ॲड्रेस आहे, माझ्या इथं डिलिव्हर करा. ठीक आहे ना, म्हणजे त्यांनी मला इन्स्ट्रक्शन दिले आणि मी ते घेतले है ना. मग त्या ॲड्रेस महत्त्वाचा आहे की कोण की तुम्ही तो ॲड्रेस सांगतो की तुम्ही ॲक्च्युली कुठं आहेत आता. सिमिलरली या केसमध्ये प्रोग्रामिंगमध्ये पण असं होतं की ॲड्रेस ॲलोकेशन इम्पॉर्टंट होतं. प्रत्येक एलिमेंटचा ॲड्रेस असतो. तर तो इनपुट असला तर त्याला I स्टार्टिंगला असतो, आउटपुट असला तो O असतो है ना. तर असे वेगवेगळे डिनॉमिनेशन असतात. दिस ओके, ईच अँड एव्हरी इनपुट अँड आउटपुटला आपल्याला ॲड्रेस अलोकेट केलं पाहिजे. द नोटेशन यूज डिपेंडिंग अपॉन द PLC मॅन्युफॅक्चर. आता प्रत्येकाचं नोटेशन वेगळे असतात. ओके, नोटेशन्स म्हणजे त्याचं रिप्रेझेंटेशन. आता मी PLCचं आहे तर त्यांचं वेगळं नोटेशन देतं. इनपुटला काहीतरी वेगळं देतील, आउटपुटला वेगळं देतील. तसं सेम मित्सुबिशीचं आहे, मित्सुबिशीचं पण एक वेगळं त्यांचं डिनॉमिनेशन असेल, आउटपुटचं पण त्यांचं वेगळं असेल. सिमिलरली असे वेगवेगळ्या कंपनीजचं वेगळं असेल आहे ना. दिस इज द ॲड्रेस ऑफ इनपुट अँड आउटपुट इन द मेमरी ऑफ द PLC. ओके, तर PLC कुठे ठेवतं, ते मेमरीमध्ये ठेवतं त्याच्या. आता मित्सुबिशीचं F सिरीज ऑफ PLC प्रिसिड्स इनपुट एलिमेंट्स बाय द लेटर X. ओके, आता मित्सुबिशीचं एक्झाम्पल घेऊ आपण, तर त्याच्यामध्ये इनपुट Xने डिनोट करतात है ना. आपण आता ॲलन ब्रॅडलेमध्ये बघितलं Iने डिनोट करत होते इनपुट. तसं सिमिलरली मित्सुबिशी F सिरीजमध्ये इनपुट Xने डिनोट करतात आणि आउटपुट Y लेटरने डिनोट करतात. ठीक आहे, जसं इनपुट बघा, आता एक्झाम्पल बघा. इनपुट आहे, इनपुटचे टाईप X400-4007, म्हणजे 400 ते 4007पर्यंत हे इनपुट झाले. 410413 सिमिलरली बघा है ना. तसे असे 24 पॉसिबल इनपुट्स आहेत. सिमिलरली आउटपुट आहे Yने डिनोट करतायत. Y 430 to 437, 530 to 537, असे 16 पॉसिबल आउटपुट्स आहे. सिमिलरली तोशिबा ऑल्सो युजेस X. तोशिबामध्ये पण सेम मित्सुबिशीसारखं X आणि Y इनपुट आणि आउटपुट यूज होतात. सच ॲज X000 अँड X0001 अँड आउटपुट Y000 अँड Y0001. तसं सिमिलरली विथ सिमॅटिक S5 ह्या सिमेन्सच्या कंपनीच्या PLCमध्ये इनपुट अँड आउटपुट्स आर अरेंज्ड इन अ ग्रुप ऑफ 8. ओके, मग त्यांनी या सिमेन्समध्ये दोन्ही इनपुट अँड आउटपुट एक ग्रुपमध्ये फॉर्म केलं जातं 8च्या. ईच 8 ग्रुप इज टर्म्ड बाय बाईट. ओके, म्हणजे ते प्रत्येक 8चा ग्रुप आहे त्याला एक बाईटनी डिनोट करतात. म्हणजे एक बाईटनी. अँड ईच इनपुट अँड आउटपुट ईच इनपुट किंवा आउटपुट विथ ॲन 8 इज टर्म्ड ॲज बिट. ओके, म्हणजे हे तुम्हाला प्रत्येक 8 इनपुट किंवा 8 आउटपुट हे 8 इज टर्म्ड ॲज बिट. ओके, द इनपुट अँड आउटपुट हॅव देअर ॲड्रेस इन टर्म्स ऑफ बाईट. ओके, मग इनपुट किंवा आउटपुट असतो ते त्याचं बाईट्समध्ये ॲड्रेस BYTS अँड बिट नंबर. ओके, बाईट्स किंवा बिट नंबर असं.
मध्ये डिनोट केलं जातं. जसं बाईट म्हणजे काय 0 1 0 1 0 0 1 0 हे बाईट झाले. आणि बीट काय झालं त्याचा नंबर. बीट नंबर म्हणजे आपण काय बघितलं होतं ॲलन ब्रॅडलीमध्ये 0 to 15पर्यंत बीट नंबर असतो बरोबर. 0 1 2 3 4 काही पण असू शकतो. ठीक आहे. आणि पहिला एक्स असला तर म्हणजे तो इनपुट किंवा आउटपुट हे असं ग्रुपनी केलेलं असतं. ठीक आहे. आता हे बघा सिमेन्स S5 ड्रेसिंग आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे एक्स, नंतर डबल एक्स डॉट एक्स. तर एक्स काय आहे इनपुट किंवा आउटपुट दोन्ही असू शकतो. बाईट काय आहे 0 1 1 0 है ना. बीट काय आहे त्याचा बीट नंबर असतो. एक्झाम्पल बघा I0.1 इज अन इनपुट ॲट बीट 1 इन बाईट 0. आता बाईट 0 0 0 है ना. बाईट 0 म्हणजे 0ला कसं डिनोट करतो आपण बाईट्समध्ये 0 0. ओके. तसं सिमिलरली 1 असला तर 0 1. ओके. नंतर 1 आहे त्याचा बिट नंबर असतो. सिमिलरली आउटपुट बघा कसं क्यू म्हणजे आउटपुट झालं आपलं 0 2. ओके. आणि बिट नंबर असे हे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. आता PLC प्रोग्रामिंग आपण बघूया काय आहे. आता बघा PLC आहे त्याला फक्त बायनरी कोड्स कळतात. PLC आहे त्याला फक्त बायनरी कोड्स कळतात. ओके. सो प्रोग्राम हॅव टू बी लोडेड इन टू कंट्रोलर इन मशीन कोड. ओके. तर आपल्याला जो प्रोग्राम आहे आपण जो प्रोग्राम करणार आहे PLCला तो कंट्रोलरमध्ये मशीन कोडमध्येच दिलं पाहिजे म्हणजे बायनरी कोडमध्येच केलं पाहिजे. आता ते बायनरी कोड म्हणजे आपण म्हणतो आहे बायनरी कोड आहे पण त्याला कसं प्रॉपरली सेट केलं पाहिजे सिक्वेन्स थ्रू सेट केलं पाहिजे. सिक्वेन्स म्हणजे समजा 1 2 3 4 5 हे प्रॉपर सिक्वेन्स झालं बरोबर है ना. तसं त्या सिक्वेन्सनी त्याला बरोबर स्टार्टिंग टू एंडपर्यंत त्याला सिक्वेन्स थ्रू बायनरी कोडेडनी रिप्रेझेंट केलं पाहिजे. ओके. विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रक्शन्स. काय काय इन्स्ट्रक्शन्स यूज होतात. इट इज डिफिकल्ट टू युजर टू राईट अ प्रोग्राम इन मशीन कोड. ओके. तर आता मशीन कोडमध्ये आपल्याला युजरला प्रोग्राम लिहिणं अवघड होतं. सो असेंब्ली लँग्वेज बेस्ड ऑन यूज ऑफ निमॉनिक्स कॅन बी यूज्ड. ओके. तर आपण हे पुढं बघू. द असेंब्लर इन कम्प्युटर कॅन ट्रान्सलेट द निमॉनिक्स इंटू मशीन कोड. ठीक आहे. हाय लेवल लँग्वेज लाईक सी. आता सी झालं C++ झालं बेसिक पास्कल एक्सेट्रा कॅन मेड प्रोग्रामिंग व्हेरी इझिली बट दे रिक्वायर सम स्किल टू प्रोग्राम. ओके. तर ह्याच्यामध्ये C++ हे जे वेगवेगळे प्रोग्रामिंग आहेत पास्कल बेसिक याच्यामध्ये आपल्याला खूप थोडे जास्त हायर कॉम्प्लिकेटेड इन्स्ट्रक्शन्स यूज केले जातात त्यामुळे ते थोडं स्किल रिक्वायर्ड राहते. PLCs आर डेव्हलप्ड सच दॅट इंजिनियर्स और टेक्निशियन कॅन यूज विदाउट नॉलेज ऑफ प्रोग्रामिंग. ओके. तर हे खूप डायग्राम थ्रूज वगैरे याचं यूज केलं आपण ना तर प्रोग्रामरला किंवा जो युजर आहे त्याला ऑपरेट करतो आहे ऑपरेटर तर त्याला खूप इझिली कळते. स्टँडर्ड्स फॉर PLC प्रोग्रामिंग वॉज सेट बाय इंटरनॅशनल इलेक्ट्रोमेकॅनिकल कमिशन. PLCचं आता जो प्रोग्रामिंगचे स्टँडर्ड्स आहेत है ना स्टँडर्ड्स सेट केलेले आहेत कोणी इंटरनॅशनल इलेक्ट्रोमेकॅनिकल कमिशन अँड रिलीज्ड इन 1920 इंटायटल इंटरनॅशनल स्टँडर्ड्स फॉर प्रोग्रामेबल कंट्रोलर. ठीक आहे. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं तर ग्राफिक लँग्वेज आहेत टेक्स्ट बेस्ड लँग्वेज आहेत. ग्राफिकमध्ये लॅडर लॉजिक डायग्राम FBD फंक्शनल ब्लॉक डायग्राम सिक्वेन्स फंक्शन चार्ट. ठीक आहे. टेक्स्ट बेस्ड लँग्वेजमध्ये इन्स्ट्रक्शन लिस्ट असते स्ट्रक्चर्ड टेक्स्ट असते. ठीक आहे. तर असे आपण थोडंसं डिटेलमध्ये बघितलं काय आहे इन्स्ट्रक्शन आणि त्याचे थोडे एक्झाम्पल्स. ठीक आहे. तुम्ही थोडं रिवाईज करून घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण थोडं प्रोग्रामिंगला स्टार्ट करू. ओके. तुम्हाला कोणकोणते ॲक्च्युली आपण बघितले होते तसे मागं लॅडर लॉजिक काय आहे थोडं एक्झाम्पल्स थ्रू याच्यामध्ये थोडं तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. ॲड्रेसिंग कशी केली जाते तर हे जास्त थेअरी पार्ट आहे तर तुम्ही एवढं त्याला फक्त असं रिमेंबरिंग आणि थोडंसं यूज जसं होईल तसं लक्षात ठेवा. ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बघूया. आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी पुढं सांगेल काय काय करायचं. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय.